नमस्कार, मी रिनेश रंजन. मंडळी, आजच्या या नव्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शाळांनो, संघापासून सावध रहा. अशा प्रकारे शाळांना सावधान करण्याची वेळ का आली आहे ते समजून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ आज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा. मंडळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 गाठली, अर्थात RSSने, आणि देशभरात संघ परिवार आपला शतकोत्सव हल्ली साजरा करीत आहे. मंडळी, 1925 ते 2025 पर्यंत संघाने देशाला काय दिलं? आपली मूळ विचारधारा विद्यार्थ्यांच्या मनामनामध्ये रुजवण्यासाठी संघ आता शाळांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचला आहे? शालेय विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देण्यामागे संघाचा मूळ उद्देश काय आहे? पुढच्या पिढीला संघ कुठल्या दिशेने नेण्याच्या प्रयत्नात आहे हे शोधण्यासाठी आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या इत्तंभूत लक्षात येईल. मंडळी, देशाच्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी संघ गेल्या 100 वर्षात कुठे झटला असल्याचे कोणतेही ठोस पुरावे असे नाहीत. एरवी मैदानात पथसंचलनातून शिस्त आणि ते दांडके हातात घेऊन शक्ती प्रदर्शन दाखवणाऱ्या संघाने देशावर आलेल्या कुठल्याही संकटात, कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी संघ धावून गेल्याच्या बातम्या माझ्या तरी वाचनातून आजपर्यंत गेल्या नाहीत. आपल्या गेल्या असेल तर आपण अवश्य कमेंटमध्ये लिहून सांगा. संघाने आजपर्यंत फक्त आणि फक्त एकच काम मंडळी प्रामाणिकपणे केलं, ते आपल्याला ठाऊक आहे. ते म्हणजे हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी गेली 100 वर्ष संघाने आपल्या शाखांमधून निरंतर मुलांमध्ये बीजारोपण केलं आहे. हे सत्य आहे. लहान मुलांच्या मनामनात हिंदुत्व त्यांनी रुजवलं आहे, एवढं मात्र बघायला मिळालं आहे आणि वाचायला देखील मिळालं आहे. परंतु अलीकडे संघाच्या शाखांमध्ये विद्यार्थी फार कमी प्रमाणात येत आहेत, ही सत्यता आहे मंडळी. अर्थात अनेक ठिकाणी संघाच्या शाखा पूर्वी नित्याने भरायच्या, लहान मुलं जायची, परंतु त्या अनेक शाखा त्यापैकी आता बंद पडायला आल्या आहेत. त्यामुळे कट्टर हिंदुत्वाची विचारधारा रुजवण्याच्या या नित्यक्रमात, या उपक्रमात संघाला कुठेतरी बाधा दिसते आहे. त्यामुळे काय झालं, संघाने आता शाळांमध्ये शिरण्याचा, शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम राबवण्याचा पराक्रम सुरू केला आहे. ज्या शाळा पूर्वीपासूनच संघ संचालित आहेत, संघाच्या विचारांच्या आहेत, त्या शाळांमध्ये हे विचार रुजवणं संघाला अगदी सोपं आहे. परंतु इतर खाजगी शाळांमध्ये अनेक स्पर्धांच्या आणि शिबिरांच्या माध्यमातून संघाची वाटचाल सुरू झाली आहे. मंडळी, जिल्हा स्तरावर गाण्याच्या स्पर्धा हा महत्वाचा कार्यक्रम आहे संघाचा. जिल्हा स्तरावर गाण्याच्या स्पर्धा घेऊन संघाचीच गाणी संगीत शिक्षकांनी संगीतबद्ध करून ती मुलांना शिकवावी ही अट ठेवून स्पर्धेत येण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, जेणेकरून हिंदुत्वाच्या विचारांची पेरणी संघाला रीतसर करता येईल. अशा प्रकारे शालेय स्पर्धा घेण्यासाठी, शाळांमध्ये जाऊन स्पर्धा घेण्यासाठी आयोजक म्हणून कुठेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव आपल्याला पुढे दिसत नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. परंतु संघाच्या ज्या उपशाखा आहेत, अर्थात आपल्याला ठाऊक आहे संस्कार भारती किंवा भारत विकास परिषद यासारख्या प्रमुख संघटना ज्यांचे तार संघाशी थेट जुडले आहेत, या संघटनांनी अशा प्रकारे शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेणे सुरू केले आहे. मंडळी, त्यानंतर अनेक शाळांमध्ये शिबिरे आयोजित करून हिंदुत्वाचे धडे दिल्या जात आहे. खरं तर आपल्याला ठाऊक असेल, शाळा सरकारी असो वा खाजगी शाळा, या शाळांमध्ये सर्वात आधी सर्व धर्म समभावाचं शिक्षण होतं पूर्वी, आणि आजही अनेक शाळांमध्ये ते आहेच, हे सत्य नाकारता येत नाही. परंतु अलीकडे अनेक शाळांमध्ये गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, रास गरबा वगैरे अशी अनेक धार्मिक उत्सव साजरे होताना दिसत आहेत. अनेक शाळांमध्ये प्रार्थना ज्या होतात, या एखाद्या विशिष्ट धर्माची ओळख सांगणाऱ्या त्या प्रार्थना आहेत. पाठ्यपुस्तकातील पूर्वीचा खरा इतिहास हळूहळू पुसट करून नवे धडे समाविष्ट करण्याचा देखील प्रयत्न होतो आहे. मंडळी, मुघल शासकांबद्दलचे काही प्रसंग जे असतील इतिहासात,
ते बदलवणे हे काम संघाने सुरू केलं आहे। त्या ठिकाणी धार्मिक स्थळांना स्थान देण्यात आलं आहे अशा इतिहासकालीन गोष्टींमध्ये, धड्यांमध्ये। अर्थात हे सगळं थेट संघाने करणं शक्य नाही, परंतु हल्ली आपल्याला ठाऊक आहे सत्तेत संघप्रणीत भारतीय जनता पक्ष, हा भारतीय जनता पक्ष भाजपा असल्याने हे अगदी संघाला सहज बदलवता येणं शक्य झालं आहे, कारण सत्ता आहे। आणि या नंतरच्या काळात देखील स्वैराचाराने मुलांच्या अभ्यासक्रमात बदल करून घेण्याची शक्यता अजिबातही नाकारता येत नाही, हे लक्षात घ्या। शालेय अभ्यासक्रमात, शाळांच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात इतिहास हा सरळ अर्थाने बघायचं झाल्यास एखाद्या सिनेमाच्या कथानकासारखा हा विषय पुस्तकांमध्ये समाविष्ट असतो। अशा वेळी अकबर आणि बाबर यासारख्या क्रूर शासकांचे पुरावे देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात, हे लक्षात घ्या। उदाहरणार्थ एक लक्षात घ्या, एखाद्या सिनेमात फक्त नायक असेल आणि खलनायक नसेल, तुम्ही कल्पना करा, तर तो चित्रपट परिपूर्ण होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या। म्हणून अभ्यासक्रमात देखील शिवाजींचं, छत्रपतींचं शौर्य तुम्हाला दाखवायचं असेल तर विलन स्वरूपात अफजल खानाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे। तेव्हाच खऱ्या अर्थानं कंप्लीट इतिहास मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर येईल, हे देखील लक्षात घ्या। जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हापासून अशा प्रकारे अनेक ठिकाणी बदल होताना दिसतो आहे आणि भविष्यात देखील होण्याची शक्यता आहे। आणि मुख्य अजेंडा हा हिंदुत्व आहे, हे लक्षात घ्या। विद्यार्थ्यांना धर्मांधतेकडे नेण्याचा हा प्रकार आहे का, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। अर्थात शाळा म्हटलं की केंद्रस्थानी भाषा असली पाहिजे, अनेक भाषा असल्या पाहिजे, इंग्रजी असेल, हल्लीची हिंदी असेल, मराठी असेल, संस्कृत असेल, आणि कलागुणांसोबतच खेळासोबत इतिहास आणि विज्ञान हे प्रामुख्याने शाळांमध्ये विषय असले पाहिजे, ते आहेतही। कुण्या विशिष्ट धर्माविषयी शाळांमध्ये काहीही उपक्रम खऱ्या अर्थानं असू नये, नाहीतर उद्याच्याला आपल्याला ठाऊक आहे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, याऐवजी हिंदुस्तान माझा देश आहे आणि सारे हिंदू माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा भविष्यात बदलवण्याची शक्यता अजिबातही नाकारता येत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी संघ शाळांमध्ये जाऊन छुप्या पद्धतीने हिंदुत्वाचा अजेंडा राबवणार का, हा सवाल आहे। याची दक्षता तुम्हा आम्हाला सर्वांना घेणं काळाची गरज आहे। शाळांची, पालकांची आणि अर्थातच शिक्षण विभागाची देखील ही जबाबदारी आहे मित्र। त्यामुळे शाळा संचालकांनी, पालकांनी या गोष्टींकडे गांभीर्याने बघण्याची आता ही वेळ आली आहे मित्र। जाहीर भाषणांमधून बोलताना तुम्हाला ठाऊक आहे संघचालक, सरसंघचालक किंवा प्रचारक राष्ट्रधर्माची भाषा करतात एरवी जाहीर बोलताना, परंतु प्रत्यक्षात कृती मात्र काही त्यांची वेगळीच असते, हे भारताने, देशाने पाहिलं आहे। या देशाचं उद्याचं भविष्य म्हणजे या देशाची नवी पिढी आहे, विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत। त्यामुळे त्यांना तार्किकदृष्ट्या विज्ञानाचा आधार घेऊनच ते देशाची प्रगती साध्य करू शकतात, हे सत्य नाकारता येत नाही। कारण धर्म हा स्थायी आहे, धर्म हा परंपरेवर जिवंत असतो, धर्मामध्ये दंतकथेला स्थान आहे, हे देखील लक्षात घ्या। सोबतच अंधश्रद्धेला देखील धर्मात वाव आहे, परंतु विज्ञान हे तर्क आणि पुराव्यांच्या आधारावर प्रगती करत असते। अधिकाधिक विज्ञान त्या आधारानं प्रगत होऊ शकते। केवळ मुस्लिमांचा द्वेष करून किंवा इतर जातींचा द्वेष करून हिंदू धर्माला श्रेष्ठ घोषित करण्याचा अजेंडा राबवण्याचा एकमेव उद्देश हा संघाचा आहे का मंडळी? एक लक्षात घ्या, गांधींची हत्या संघाच्या गोडसेंनी केली, हे सत्य संघ नाकारत नाही, परंतु दुसरीकडे गेल्या गांधी जयंतीला 2 ऑक्टोबरला गोडसे जिंदाबाद लिहायला देखील हे लोक स्टेटसवर लिहायला, नमूद करायला घाबरत नाहीत। अशा प्रकारे दुटप्पी भूमिकेतून संघ बदनाम झाला आहे मंडळी। संघ बोलतो एक आणि करतो दुसरंच, अशा अनेक घटना यापूर्वी आपल्या देशामध्ये घडल्या आहेत, आपण वाचल्या असतील, ऐकल्या असतील, बघितल्या असतील। त्यामुळे संघ शाळांमध्ये जाऊन नेमकं काय करणार, त्यामागचा संघाचा मुख्य उद्देश काय आहे, हे आपल्या आज या भागातून लक्षात आलं असेल मंडळी। तुम्ही सर्च करत चला, बघत चला। अर्थातच हे सर्व घडवून आणण्यासाठी तुम्हाला ठाऊक आहे सत्ता हवी असते। अनेक वर्ष सत्ता नव्हती, परंतु आता सत्ता मिळाली, भाजपाच्या रूपाने ती सत्ता संघाला प्राप्त झाली आहे। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त
ठिकठिकाणी देशात कार्यक्रम सुरू आहे. नागपुरातही दसऱ्याच्या निमित्ताने दसरा मेळावा संघाने घेतला आणि शतक महोत्सव होता. सरसंघचालक मोहन भागवतांनी त्यावेळी भाषण केलं. परंतु या शतकपूर्ती कार्यक्रमात जेव्हा भाषण ऐकलं आपण सर्वांनी, त्या भाषणामध्ये मोहन भागवतांच्या शेतकऱ्यांविषयी, बेरोजगारांविषयी, कायदा व सुव्यवस्थेविषयी, कुठेही नैसर्गिक आपत्तीला आव्हान देण्याचा वगैरे वगैरे विषय त्यांच्या भाषणात कुठेही आढळला नाही. याचाच अर्थ काय असावा हे समजणं अगदी तुमच्या आमच्यासाठी सहज आणि अगदी सोपं आहे. विद्यार्थी दशेत आपल्या लेकरांनी नेमकं काय शिकावं व काय शिकू नये हे पालकांसोबतच शाळांना देखील समजायला पाहिजे. अर्थातच शाळांच्या किल्ल्या शिक्षण क्षेत्राकडे आहे, त्यामुळे त्या मंडळात देखील काही सुज्ञ मंडळी असतील, त्यांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं, आपण संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीकडे कसं बघता ते कमेंटमध्ये बिनधास्त नक्की लिहा, व्यक्त व्हा. संघाचे देशाला फायदे आणि तोटे काय आहेत ते देखील अवश्य लिहायला विसरू नका. आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांना, आपल्या आप्तेष्टांना, आपल्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ व्हायरल करायला सांगा. कमेंट करताना आपण कुठल्या परिसरात राहता हे प्रामुख्याने नमूद करायला विसरू नका, कारण तुमच्या प्रत्येक कमेंट्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सकारात्मक, नकारात्मक आम्ही रोजच वाचत असतो, कारण आमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी त्या कमेंट्स आम्ही नेहमी लक्षात घेत असतो. सोबतच व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.